हॉस्टेलमधून पळालेल्या मुलीवर 4 जिल्ह्यात एकूण 4 अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे। आई वडिलांसोबत वाद झाल्याने रागाच्या भरात हॉस्टेल सोडून पळून गेलेल्या 17 वर्षीय मुलीवर 4 जिल्ह्यात 4 तरुणांनी मिळून मदतीच्या बहाण्याने अत्याचार केले आहेत। छत्रपती संभाजीनगर येथील वेदांत नगर पोलिसांनी मुलीला शोधल्यानंतर स्वतः मुलीनेच ही धक्कादायक माहिती दिली आहे। त्यानंतर 3 पथकांच्या मदतीने पोलिसांनी समाधान शिंदे वय वर्ष 27 राहणार पुणे, निखिल बोर्डे वय वर्ष 26 राहणार नाशिक, प्रदीप शिंदे वय वर्ष 27 राहणार परभणी व रोहित ढाकरे वय वर्ष 24 राहणार पुसद यांना अटक केली आहे। नीट परीक्षेची तयारी करणारी बाहेरगावची 17 वर्षीय मुलगी शहरात खासगी हॉस्टेलमध्ये राहते। अभ्यासाच्या तणावातून तिचे आई वडिलांसोबत वाद झाले। या रागातून 30 नोव्हेंबर रोजी ती हॉस्टेलमधून पळाली। मुलीशी संपर्क न झाल्याने आई वडिलांनी शहरात धाव घेतल्यावर ही बाब उघडकीस आली आहे। हॉस्टेल सोडल्यावर तरुणी सर्वप्रथम परभणीला गेली। तेथे रेल्वे स्थानकावर तिला प्रदीप भेटला। राहण्यासाठी जागा देण्याचे आमिष दाखवून त्यानेच तिला पुसद येथे सोडले। पुसदला ओळखीचा असलेल्या रोहितने पुढे जाण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने अत्याचार केला। ती त्यानंतर नाशिकला गेली। तिथे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या निखिलसोबत त्याची भेट झाली। त्यानेही तिला जेवण, राहण्यासाठी पैसे देण्याच्या बहाण्याने अत्याचार केला। पीडितानंतर पुण्याला गेली। तेथे टॅक्सी चालक समाधानसोबत भेट झाली। त्यानेही तिच्यावर अत्याचार केला आहे।